महत्त्वाची बातमी, तुमच्या आजोबांनी देशाचं राजकारण केलं तर ते कशा पद्धतीने माहिती घेत होते त्याचा अभ्यास करा आणि त्याचा अभ्यास खरं तर रोहित पवारांनी करावा असं राजेंद्र राऊत म्हणाले। दुसरीकडे बोट दाखवण्याच्या आधी स्वतःकडे बघावं असाही सल्ला राजेंद्र राऊतांनी दिलाय। शिवाय बार्शीच्या आमदारांच्या मुलाचा ऑडिओ व्हिडिओ व्हायरल होतोय असं रोहित पवारांनी म्हणत आरोप केले होते आणि त्यांची वागणूक आणि अहंकारामुळे ते घरी बसलेत असा टोला सुद्धा रोहित पवारांनी लगावला होता। त्यावरच त्यांनी हे उत्तर दिलं। त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलेलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जर अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं। अर्ध्या हळकुंडानं शहाणं कोणी त्यांनी दुसऱ्याकडं तुम्ही बोटं दाखवता, तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला। ते MIDCत काय लपडे केले, कारखाने कशा पद्धतीने आहे ना, ईडी चौकशी चालू आहेत ना। अगोदर तुम्ही तुमचं बघा आणि नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवा आणि तुम्ही कशा पद्धतीने वागताना। आता जर आमच्या कुठल्या रणवीर किंवा माझ्यावरती असे इंडिव्हिज्युअल आरोप केले तर त्यांच्या घराण्याने पण कोणाची घरं मोडल्या ह्याची सुद्धा माहिती निश्चितपणानं राजेंद्र राऊतकडे आहे। बाबा, तुमचं जे वागणूक होती, ज्या पद्धतीने तुम्हाला अहंकार होला, गुंडाशाही केली, म्हणून तर तुम्ही आता घरी बसलेला आहात। आता घरी बसलेला आहात तर शांत बसा। आणि राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तो अतिशय घाण लेवलच्या शिव्या देतोय तर टाकू का मीडियावर? पण आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी विचार करत तो व्हिडिओ तिथे टाकला नाही, लोकांना त्या गोष्टी कळल्या नाहीत। त्यामुळे तुम्ही शांत बसावेत, नाहीतर उद्या जाऊन त्या पोराचं काय होईल हे तुम्ही त्या ठिकाणी समजून